राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले, आक्षेपही घेतला आणि त्यानंतर आता दुसरीकडे महाविकास आघाडी देखील प्रश्न उपस्थित करतोय की ज्या मतदार याद्या असतील किंवा मतदान याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप जो आहे तो वारंवार केलेला आहे आणि याच माध्यमातून बरेच जण निवडून देखील आलेत असं देखील वारंवार सांगितलं जातं। मात्र दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते देखील आता हा आरोप करत आहेत, कारण त्यांच्याकडे पुराव्याची यादीच आहे। त्या यादीमध्ये त्यांनी दाखवलं आहे की जे मयत झालेले आहेत त्या मयतांना सुद्धा या ठिकाणी मतदार दाखवलेला आहे। त्यासोबतच एका व्यक्तीचे डबल नावं, ट्रिपल नावं, 3 वेळा नावं जी आहे ती देखील दाखवलेली आहेत आणि हा पुराव्यांचा गठ्ठा जो आहे तो स्वतः सतीश चव्हाण यांनी घेऊन आलेले आहेत। काय सांगाल, हा पुराव्याचा गठ्ठा काय सांगतोय, काय तुमची तक्रार? पुराव्याचा गठ्ठा हेच सांगतोय की महसूल प्रशासनाने मतदार यादी तयार करण्याचं ज्यांचं काम होतं त्यांनी पारदर्शकपणे काम केलं नाही, कष्ट घेतले नाहीत। त्यांनी जसे अर्ज आले न तपासता मतदार यादीत नावं घुसडले आणि तयार केली यादी। हा माझा आक्षेप आहे। बरं, किती संख्या आहे ही नेमकं? जवळपास रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये 3600 आहे आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 आहे। दुबार आणि मयत नाव। बरं, आणि तुमचा असा देखील आरोप आहे जे क्षेत्र अस्तित्वातच नाही त्याचं नाव आहे, जे म्हणजे एखादा पत्ता लिहिला एखाद्या मतदाराच्या नावासमोर, तो पत्ताच त्या गावात अस्तित्वात नाही। बरं, मग त्या BLOनी केलं काय? तर पत्ता तपासला पाहिजे ना, त्या पत्त्यावर तो व्यक्ती राहतो का नाही तपासलं पाहिजे। त्यांनी तपासलं नाही, डायरेक्ट नाव आले मतदार यादीत। बरं, याचा सर्वाधिक जास्त फायदा म्हणजे इकडचे मतदान इकडे आणायचे, डुप्लिकेट मतदान करायचे, याचा फायदा कोणाला होतो? जो निवडणुकीला उभा राहतो त्यालाच होतो। मग आरोप कोणावर करता तुम्ही? कारण तुमचे माझा सध्या तरी आरोप हा प्रशासनावर आहे। कारण जर का त्यांनी यादी तपासली असती, जे मतदार म्हणून नोंदणी करण्याचे अर्ज आले ते तपासले असते जागेवर जाऊन, तर ही पाळी चालली नसती ना। बरं, त्यामुळे त्यांनी काहीच केलं नाही, जे आले ते नावं नोंदवून घेतले। बरं, ही झाली दुसरी प्रक्रिया तपासणीची। मात्र जेव्हा कोणताही गुन्हा होतो तो एक गुन्हेगार असतो आणि त्यानंतर त्याचा तपास होतो। गुन्हेगार कोण वाटतं यातलं तुम्हाला? नाही, गुन्हेगार कोण आहे आता हे महसूल प्रशासनाचं काम आहे। बरं, ज्याने यादी बनवायचे अधिकार ज्यांना होते, यादीत नाव आणण्याचे किंवा सर्टिफाय करण्याचे की हा मतदार या पत्त्यावर राहतो, बरं, ते गुन्हेगार त्याच्यात। बरं, एक महत्त्वाचं म्हणजे तुमचे त्यावेळेचे प्रतिस्पर्धी प्रशांत बंब हे भाजपचे नेते हे सुद्धा होते, त्यांचा यात हात असू शकतो का? कारण हे कोणतेही मतदान कार्ड बनवत असताना किंवा हे पत्ते बनवत असताना एक फायदा मतदाराला होतो, दुसरं मतदान घेणाऱ्याला होतो। हे सुद्धा प्रतिस्पर्धी होते। तुम्ही आरोप करताय म्हणजे त्यात तुमचा हात नाही आहे, मग कुणाचा हात आहे? हे कुणाचं आहे ते आता प्रशासनाने तपासलं पाहिजे ना। ते नावं जे अस्तित्वात नाही त्या BLOनं विचारलं पाहिजे, हे कार्ड तुमच्याकडे कोण आणून दिलं? बरं, ऑनलाईन जेव्हा अर्ज करतो तेव्हा ते तपासणं काम त्या BLOचं आहे ना। आता कुणाला फायदा झाला, हे मतदान कुणाला केलं हे मी आज सांगून काही उपयोग नाही। बरं, आता यापुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? कारण मी प्रशासनाकडे दाद मागितली आहे। मला खात्री आहे आमचे दिलीप स्वामी अत्यंत कर्तव्य कठोर आणि पारदर्शक कारभार करणारे जिल्हाधिकारी आहेत। ते निष्पक्षपणे तपास करून या यादीतला घोळ मिटवतील आणि मतदार यादी अद्ययावत करतील अशी मला आशा आहे। त्यांच्याकडूनही न्याय नाही मिळाला तर खंडपीठात जाण्याचे आमचे मार्ग खुले आहेत। बरं, म्हणजे पुढची लढाई आता ही न्यायालयीन लढाई सुरू होईल। बरोबर। बरं, आपण या ठिकाणी पाहताय यांनी पुराव्याचा गठ्ठा सोबत आणलेला आहे। त्यांची तक्रार आहे की दुबार नावं जे आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत। त्यासोबतच जे क्षेत्र अस्तित्वात नाही ते क्षेत्राची नावं आहेत आणि जे मयत झालेत ते सुद्धा मतदार या ठिकाणी दाखवलेले आहेत। त्यामुळं ज्या निवडणुकांमध्ये जे विजय ठरतात त्यामध्ये असा घोळ जो आहे तो समोर येतोय आणि या घोळामध्ये बरेच जण जे अनपेक्षित विजय ठरलेले आहेत त्यांचा कुठंतरी वेगळ्या पद्धतीचा विजय मानला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।